पण अलीकडं आम्ही म्हणजे सगळी जी गावातली जी काय आता तरुण मुलं आहेत त्यांचा जो काय उत्साह आहे तो वाढता उत्साह बघून आणि सगळ्यांचा सहभाग इतका वाढला की आता म्हणजे प्रचंड एखादं मोठं काम सुद्धा आम्ही त्या माध्यमातून शिवजयंतीच्या करू शकतो. तर शिवजयंती करत असताना सर आम्ही एक पूर्वीपासून घेतलेली एक खबरदारी म्हणजे एक चांगला पायंडा पाडायचा प्रयत्न केलेला गावामध्ये. काय तर डॉल्बी असेल किंवा इतर जे काय वायफळ जे काय खर्च होतात हे बरोबर. सगळं टाळून आपल्या गावामध्ये काहीतरी एक म्हणजे मुलांना घेण्याजोगं काहीतरी असावं, काहीतरी एक चांगलं समाजामध्ये काहीतरी चांगलं काम व्हावं आणि ते समाज उपयोगी व्हावं असावं यासाठी आम्ही गेली काही वर्ष या शिवजयंतीच्या माध्यमातून काम करतो. मग जी वर्गणी जमते किंवा जे काही होते मग त्याच्यातनं काहीतरी वायफळ खर्च करण्यापेक्षा आम्ही हे शाळेंना मदत करायचं काम म्हणजे आजच नाही तर याच्या अगोदर काही दुर्गम भागातल्या ज्या काही शाळा आहेत म्हणजे धनगरवाडा वगैरे असेल की जिथं काही कुणा मुलांना काही वही पेन मिळत नाही, काय म्हणजे काय शैक्षणिक साहित्य मिळत नाही अशा ठिकाणी ते साहित्य पोहोचवण्याचा या अगोदर सुद्धा प्रयत्न झालेला आहे. तर मुळात आज आता काल आपल्या गावामध्ये शिवजयंती झाली. बरीच या शाळेची सुद्धा बरेच लहान मुलं म्हणजे भविष्यातले ते म्हणजे शिवजयंती साजरी करणारे ते तरुण असतील. तर गेल्या अजून एक याच्यामध्ये हे आहे की गेली काही वर्ष आम्ही एक साध्या पद्धतीनं शिवजयंती करायचा प्रयत्न करतोय. का तर गावामध्ये आमचं एक गाव जे आहे ना ते सर ऐतिहासिक आहे मॅडम. म्हणजे या गावाला जवळजवळ अश्मयुगीन हत्यारं सुद्धा सापडलेले आहेत पुण्यातील एका टीमला. तर त्यांच्याशी सुद्धा माझा संपर्क आहे. परत या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. आपण चाकोबाचं मंदिर म्हणून इथं समोर जे आहे ते सुद्धा ऐतिहासिक आहे. आणि किमान या गावामध्ये असणाऱ्या विरगळी ह्या जवळजवळ एक 2,000 ते 2,500 वर्षापूर्वीच्या विरगळी आहेत. म्हणजे हे गाव फार प्राचीन आहे आणि या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे. तो जपण्यासाठी काही गावाच्या आमच्या जे ग्रामदैवत आहे नागलिंगाचं त्याच्या भोवती असणाऱ्या ज्या विरगळी आहेत त्या विरगळी आम्ही म्हणजे मध्यंतरी जे काही जीर्णोद्धार झाला त्यावेळी थोड्या काढल्या होत्या साईडला, पण त्या परत एकत्र आणून तिथं बसवायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे विरगळ संवर्धन करायचा. ह्या शिवजयंतीमधनं जे काही पैसे उरतील त्याच्या माध्यमातून आम्हाला ते विरगळ संवर्धन करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं काम या संस्थेच्या म्हणजे आपल्या सगळ्या गावातल्या तरुणांच्या माध्यमातून केलं जाते. मुळात एक मला संदेश द्यायचा आहे मुलांना. कदाचित तुम्ही लहान आहे तुम्हाला समजल किंवा नाही समजल मला माहित नाही, पण आज आपण शिवभक्त म्हणून सगळे हे करतोय म्हणजे जगतोय. शिवभक्त म्हणून प्रत्येक जण कोण कपाळाला टिळा लावून फिरतोय, कोण म्हणजे शेंडी राखत, तसं कुणाचं प्रत्येकाचं वेगवेगळं हे आहे की मी शिवभक्त आहे असं दाखवायला प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं आचरणात आणतोय. तर खरी जर गरज काय असेल नसेल तर आज मला वाटते गड संवर्धनाची आहे. म्हणजे भविष्यात आपला इतिहास पुसला जाऊ नये ह्याच्यासाठी गड संवर्धनाची गरज आहे. ते का तर आज होणारी जी काही आक्रमण आहेत म्हणजे शासकीय सुद्धा म्हणजे शासकीय असं मी का म्हटलं तर शासनाच्या माध्यमातून राजकीय लोक काय करतात फंड वगैरे लावून तिथं जे जुनं काम असतं ते कोसळणारे ढासळणारे जे काही अवशेष असतात म्हणजे जुन्या बिल्डिंग म्हणजे जे जुन्या इमारती वाड्यांचे अवशेष तट बुरुज दरवाजे वगैरे मंदिरं वगैरे हे पडतंय म्हणजे कुठेतरी कोसळते आणि ते जर काही वर्षानंतर जर आपण दुर्लक्ष केलं तर ते संपूर्ण आपला जो पिढ्यानपिढ्या जपलेला जो इतिहास आहे पूर्वीचा तो सगळा संपुष्टात येईल. आणि भविष्यात तुम्हाला म्हणजे मला तर आज अशी भीती आहे की मी माझ्या मुलांना पण गड किल्ल्यावर सर नेतोय कधी कधी त्यांचा आग्रह कायम असतो. तर कशासाठी की आता जी परिस्थिती अशी आहे आज मी जे बघतो ना मी लहानपणापासून जे रांगण्यावर बघितले बुधरगडावर बघितले ते सध्या नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी आमच्या वयाचे होणार तुम्ही ज्यावेळी मोठे होणार त्यावेळी ते अवशेष शिल्लक नसणार एवढं म्हणजे मला कन्फर्म वाटतंय. असं म्हणजे गॅरंटीड मी गॅरंटीने सांगू शकतोय कारण ते राहणारच नाही आहे. याला कारण जबाबदार कोण आहे तर आपण आहे. कशासाठी तर आपल्याला जो विकास जो आपण म्हणतोय आज प्रत्येक गड किल्ल्यांवर म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून विकासासाठी तुम्हाला सुशोभीकरणासाठी निधी लावला जातोय. म्हणजे बसायला पाळणे स्वच्छतागृह रस्ते वगैरे ह्याच्यासाठी बसायला आपल्याला बाकडी वगैरे तर ते गरजेचं आहे का तर ते गरजेचं नाही आहे. आज खरी गरज काय तर एखादं मंदिर ढासळते तर त्याच्या दर्जा भरून त्याचं आयुष्य वाढवणं ते जपणं हे गरजेचं आहे. आज कोसळणारा एखादा बुरुज असेल तट असेल तर शिवाजी महाराज तुम्हाला कळणार कसे महाराजांचा इतिहास समजणारच नाही ना. समजा जर आपल्या गावात आता हीच शाळा आहे हीच शाळा जर आता सगळी नेस्तनाबूत झाली पडली इकडे कोणी बघितलंच नाही तर इथं शाळा होती हे तुम्हाला सांगायची वेळी अशी भविष्यात एक मोठा धोका आपल्याला माध्यमातून दिसून येतोय.
तर आम्ही जे काही काम करतोय, आज माझ्या गावातले तरुण सुद्धा बरेच जण सहभागी पण होतात आणि सक्रिय पण आहेत सगळे, इथं असलेले सगळेच आहेत आणि त्याचा पाठिंबा पण असतो. तर ह्यासाठी म्हणजे संवर्धनाचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात ते आपल्याकडनं चालू आहे. शिवाय काय झाले, आता आपण किल्ले बुदरगड बघतोय, गडावर कोण कोण गेले बुदरगडावर, म्हणजे बऱ्यापैकी सगळेच गेले. आणि बोटीमध्ये कोण कोण बसले, हा. तर मग एक तुम्हाला सांगतो, आज जे गडावर जी तलाव आहे त्या तलावात जे बोटिंग केलंय सगळ्यांना आकर्षण वाटतंय सर, म्हणजे आपण बी जावं त्या बोटीत बसावं, तो आनंद घ्यावा असं वाटतंय. पण ते एकदम चुकीचं आहे. एका अर्थानं जर इतिहासाच्या माध्यमातून जर बघितलं तर ते चुकीचं आहे. का तर आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपल्या इतिहासामध्ये जे काय आपले योद्धे होऊन गेले, सरदार असतील, शिपाई असतील, जे काय राजे महाराजे होऊन गेले, त्या गडावर ज्यांनी ज्यांनी राज्य केलं त्या गडावर जे जे धारातीर्थी पडले, जे किल्ले बुदरगड शत्रूच्या ताब्यात गेला, शत्रूच्या ताब्यातनं आपल्या महाराजांच्या ताब्यात घेताना ज्या ज्या मावळ्यांनी बलिदान दिलं किंवा जे जे त्या गडाच्या रक्षणासाठी लढले, ज्यांनी रक्त सांडलं, त्या प्रत्येकाचं तिथं रक्त पण सांडलेलं आहे. त्या तलावाचं पाणी पिऊन ती लोक जगलेले आहेत. त्या तलावाचं जी काही गोडी होती ती पाणी पिऊन जगलेली आहेत. त्याच तलावाच्या पाण्यावर त्यांनी आंघोळी केलेल्या आहेत, त्यांनी तपश्चर्या केलेल्या आहेत. त्या तलावाच्या भोवत्यांसर जर आपण बघितलं तर दगडामध्ये मॅडम ठिकठिकाणी आपल्याला शिवलिंग दिसून येते. ती शिवलिंग कशाची आहेत तर तप, म्हणजे पूर्वी कसं होतं, एक तप झाले की एक शिवलिंग करायचं, म्हणजे कोरून असं दगडामध्ये करायचं आणि त्याची पूजा करायची. तर अशा पद्धतीचं बरंच तिथं आपल्याला बघायला मिळते. मग आपण त्याचं पावित्र्य घालवतोय, म्हणजे जपतोय का पावित्र्य आपण बोटीमधलं फिरून? आज तिथं बघितलं तर सगळा विभत्स प्रकार आहे सर. दुसरी गोष्ट झोपाळ्या आहेत. आपण जर बघितलं तर जुनं जे मंदिर आहे ना ते सुद्धा, आता जे भैरवनाथाचं मंदिर आहे ते सुद्धा भविष्यात राहणार नाही, कारण तिथं ते पाडून परत तिथं कॉन्क्रिटीकरण होणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा हे चालू आहे. आज रांगण्याला असेल, रांगण्याच्या रस्त्यासाठी सुद्धा आपला लढा असतोय, पण रस्ता सुद्धा गडाला डांबरी पाहिजे. मग समजा जर बुदरगडावर आपण तुम्ही गेला, तुम्ही गडावर जाता कशाने, गाडीतनं बसून डायरेक्ट गडावर जाता, तुम्हाला गड समजतोय का, कुठं दरवाजा होता तुम्हाला समजतोय का, महाराजांचं शत्रू म्हणजे महाराजांचं सैन्य कुठं थांबायचं आणि कुठं थांबून शत्रूला थांबवायचं, म्हणजे एखादं आक्रमण आलं, शत्रूचं सैन्य आलं तर ते कुठं ते लोक थांबायचे, कुठं लढायचे, त्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला जाणीव कुणालाच नाही आहे. म्हणजे मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय सर म्हणून मला थोडीफार माहिती मिळते, पण आजकाल जर बघितलं तर माझ्यापेक्षा बरीच लोक सुद्धा आहेत, पत्रकार लोकांना सुद्धा मला विचारतं काय ही काय बनलं, हे कशासाठी असं, म्हणजे हे दुर्दैव आपलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जपायच्या असतील तर गड संवर्धनाकडे पण वळलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय की आपण दिवाळीमध्ये किल्ला कोण कोण करते, किल्ला बनवते, मग सगळीच जरा कमी सगळीच मुलं बनवतात. मग किल्ला जर आपल्याला तुम्ही बनवलेला किल्ला जपता ना तुम्ही, हा पाऊस आला तर त्याच्यावर कागद घालता, बरोबर आहे ना, का पाऊस आला तर कागद घालता किंवा त्याला जपता, त्याच्या अवतीभोवती थांबता तुम्ही, एखादं कुत्र येईल किंवा काहीतरी कोणतरी मॉडेल किल्ला आपला काय होईल, तर तसं गड किल्ले सुद्धा जपलं पाहिजे. आणि भविष्यात आज आम्ही करतोय पण भविष्यात तुम्ही असणार, तुम्ही उद्या कोणते मोठे अधिकारी व्हाल काय व्हाल, पण प्रत्येकाचं तिकडं थोडंफार तरी लक्ष पाहिजे. आणि हे तुम्ही आता करायचं, तुम्ही ज्यावेळी आमच्या वेळेचे होणार, आता आम्ही केलं, आमच्या नंतर आता ही पिढी करते, आता ते भविष्यात तुम्हाला करायचं आहे. आणि असंच मला एक अजून एक विनंती करायची आहे सगळ्या मुलांना, की पुढल्या वर्षी जी आपली शिवजयंती होणार 19 फेब्रुवारीला, त्यावेळी आपल्या सगळ्यांनी म्हणजे सर शाळेतील सगळी जी काही मुलं आहेत त्या सगळ्यांचा सहभाग असावा, अशा आमच्या सगळ्या या तरुण मंडळांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे. होणार ना सहभागी? सगळ्यांनीच या, हा ठीक आहे. मग जे काय आता आपण बघतोय, म्हणजे गेली जवळजवळ मला वाटतं नाही म्हटलं तर एक 10 वर्ष झाली सर मी आपल्या बुदरगड म्हणजे आपल्या परिसराचा अभ्यास करताना आपल्या ह्याला गेलो होतो पाडगावला. पाडगावमध्ये सुद्धा एक छोटासा गरिबाचा किल्ला आणि त्याचं अस्तित्वच आज नाही आहे. अशा गोष्टी आपल्या ममदापूरमध्ये वगैरे आहेत, इथं बरेच आहेत, सोनवलीमध्ये आहे. तर ह्या सुद्धा जपायचं जर झालं किंवा ह्याची जर माहिती मिळवायची झाली तर ते आत्ताच्या पिढीला आम्हाला अवघड होते, ते भविष्यात तुम्हाला पण अवघड होणार. त्यामुळे तुम्ही अभ्यास पण करा, तुम्ही उद्या मोठे पण व्हा आणि थोडं शिवभक्त म्हणून कुठंतरी गाडीवर झेंडा घेऊन फिरणे किंवा टिळा लावून कपाळाला हे करणे किंवा मी शिवभक्त असं न करता आचरणातनं त्या गोष्टी करा. एवढं बोलून मी थांबतो.